हे माते, आम्हाला काहीही नको, बस आमचा हा प्रयोग चांगला होऊ दे. आणि ही केवळ रामलीला नाही, हा आमच्या नारी सेनेचा प्रथम सार्वजनिक प्रयास आहे. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. इंदुताई, प्राची, मनू, आजोबा, हे माते, मनूवर तुझी सदा कृपादृष्टी राहू दे. ती जे काम करते दुसऱ्यांच्या कल्याणासाठी करते. जय हो प्रभू. सुखी राहा, सुखी राहा. तुमच्या भूमिका चांगल्या प्रकारे करा मुलीनो. ऐकलत का? फारच मोठं आयोजन आहे. आपण नाही जाणार का यांचा उत्साह वाढवायला? मी अवश्य गेलो असतो, परंतु मला काही जरुरी काम आहे. रामलीलेपेक्षाही मोठं? हो, शूद्र लीला. एका भ्रष्ट शूद्राने आमच्या विहिरीच्या पाण्याला अपवित्र केलंय. मला ते शुद्ध करण्यासाठी पूजा करावी लागेल. तुम्ही पुढे व्हा, मी पूजा करून अवश्य येईन. चला. यो यो न प्रचोदयात् तत्सवितृवरेण्यं यो यो न प्रचोदयात्. प्रणाम पंडितजी. प्रणाम. सांगा महाशय, मी आपली काय सेवा करू? आम्ही झाशीहून आलो आहोत आणि श्रीमान निळकंठ शास्त्रीजींना आम्ही भेटू इच्छित आहोत. पण ते तर नाही आहेत. ते नाही आहेत? मग कुठे गेलेत? अहो, ते एका महत्वाच्या कार्यासाठी शंकराचार्यांच्या आश्रमात गेले आहेत. कधीपर्यंत परत येण्याची शक्यता आहे? तसं नक्की नाही, कधी येतील ते. प्रणाम. चलावं. यो यो न प्रचोदयात्. तात्याजी, कानपूरची फेरी व्यर्थ गेली. थांबा. हा, का आपणच झाशीहून आला आहात? हो पंडितजी. काही महत्वाचं काम आहे? आम्ही शास्त्रीजींना कुंडली असं दाखवण्यासाठी. असं आलं माझ्या ध्यानात. आम्हाला शास्त्रीजींनी एका कुंडलीविषयी माहिती सांगितली होती. आपल्याला त्या कुंडलीच्या बाबतीत माहिती आहे? कुंडलीच्या बाबतीत फार काही ठाऊक नाही, पण शास्त्रीजी एका विलक्षण कुंडलीचा मुद्दाम उल्लेख करत. हो हो, तीच तीच. तर मग मला असं वाटतं की आपण पिठूरला जायला हवं आणि तेथील आचार्य बादरायण यांना भेटायला हवं. पिठूर? हो. बरं पंडितजी, प्रणाम. 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 तात्याजी, आता आपण पिठूरला जाऊया. चलावं. अरे देवा,
एवढी गर्दी? अरे बाप रे बाप, इतका भारी मंडप. अरे कसला भारी, हा सगळा पैशाचा तमाशा आहे, पैशाचा. गप्पा करतोंड्या, हे समजा आमच्या मनूने केला हाय. अरे गप्प बस, ठाव हाय, शांतपणा नग करूस. चला चला पटकन चला, हे घे आणि पटकन चल. म्हणताय मला माझा धनुष्यबाण मिळत नाहीये. अगं मिळेल प्राची. बरं कुसुम, तू हिला जरा मदत कर. आणि हे बघ, घाबरू नकोस, ठीक आहे? जर पिताश्रींनी आपल्या दोघींना इथे पाहिलं काली सोबत तर काय होईल? काही नाही होणार. आणि आलेत तर काय, आपल्याला मंचावरून खेचत नेतील. हे भगवंता, आमचं रक्षण कर. चला अरे दिवा, इतकी लोक. म्हणताई, इतकी लोक पिठुरात कुठून आली? हे सगळे तुझी लीला पाहायला आलेत. म्हणताई, आतापर्यंत तर आपण आपल्यातच करत होतो, या सगळ्यांसमोर कसं या करणार? घाबरण्याचं काहीही कारण नाहीये. बस असं समज, जसं आधी आपण करत होतो एकांतात, तसं यावेळी कर. समज जणू इथे कोणी नाहीच आहे. म्हणून ताई, आपली लीला पाहायला फिरंगी पण येतील काय? पिठूरचे कमिशनर जेम्स मॅन्सन येत आहेत हो. मोरपंत, कानपूरच्या मिस्टर मोरलंडना निमंत्रण पत्र पाठवले की नाही? पाठवलं होतं श्रीमंत सरकार, परंतु कानपूरहून समाचार आला आहे की मोरलँड साहेब सरकारी कामाहेतू अवधला गेलेत. प्रिय प्रेक्षक हो, आपणा सर्वांस प्रणाम. आज आम्ही आपणासमोर श्रीरामलीला आणि शबरी प्रकरण प्रस्तुत करणार आहोत. आता आपण असं म्हणाल की या दोन्ही प्रकरणात हनुमानजी उपस्थित नव्हते, मग हनुमान इथे का? पण विसरलात, हनुमंतांनीच तर तुलसीदासांना श्रीरामांची कथा ऐकवली होती. त्याच प्रकारे आज आम्ही आपल्याला श्रीराम कथा ऐकवणार नाही, दाखवणार आहोत. ओम वरुणाय नमः.
वरुणस्य ऋतम् आसीत्। ओम वरुणस्य ऋतम् आसीत्। वरुणस्य ऋतम् आसीत्। वरुणस्य ऋतम् सदन्यासीत्। आता या विहिरीचं पाणी शुद्ध झालेलं आहे, परंतु लक्षात ठेवा, आजच्या नंतर कुणी शूद्र या विहिरीच्या आसपासही दिसता कामा नये, नाहीतर तुम्हाला वरुण देवाचा प्रकोप सहन करावा लागेल। काय झालं शिवानंद, असंतुष्ट दिसतोयस? पूजा तर संपन्न झाली आणि जलही शुद्ध झालंय, आणि आपण म्हणजे काय म्हणायचंय तुला? आचार्यजी, माझ्यावर क्रोध नका करू. जाऊन रामलीला पाहून या, ज्यामध्ये आपल्या सुकन्या एका शूद्र मुलीसोबत भाग घेत आहेत. असा आभास होतोय की या ब्रह्मांडात वीरांची कमतरता भासत आहे. अशी प्रतिज्ञा मी का केली? महाराज, ही पृथ्वी वीरांनी रिक्त झालेली नाही. आता कोण शेष राहिलाय जो हे धनुष्य तोडू शकेल? माझे भ्राता श्री राम. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, सियावर रामचंद्र की जय. मनुताई तोडू का? सियावर रामचंद्र की जय. महाराज, परशुराम जी अत्यंत क्रोधित मुद्रेने पधारत आहेत. हे शिवधनुष्य तोडायचं साहस कोणी केलं? भ्राताश्री, एक शूद्र स्त्रीची उष्टी बोर. हे भ्राता लक्ष्मण, मनुष्य आपल्या कर्माने सामान्य किंवा शूद्र असतो, जन्माने नव्हे. तुम्हाला ही शूद्र आहे हे दिसतंय, तिचं प्रेम नाही दिसत आहे. हे भ्राताश्री, आम्ही आमच्या संपूर्ण जीवनात असं कृत्य होताना नाही पाहिलं. ही काळी असली म्हणून काय झालं? बंद करा ही रामलीला. शूद्र आहे ही काली. काय
झालं आचार्यजी? आम्ही आमची लीला का बंद करावी? ही श्रीरामांची लीला आहे, एक पवित्र लीला. त्यात एका शूद्राला सहभागी करून घेऊन तू एक दुस्साहस केलेला आहेस. आचार्यजी, शबरी ही क्षुद्र होती आणि श्रीरामांनी तिची बोरं खाल्ली, म्हणून आम्ही कालीला. पुरे झालं मनू, पुरे झालं. आचार्य बादरायणांचं म्हणणं उचित आहे. ही रामलीला नाही होणार. आजोबा, आपणच तर आम्हाला रामलीलेसाठी आशीर्वाद दिला होता. हो, अवश्य दिला होता. परंतु तू अति उत्साहित होऊन समाजाच्या मान्यतांना विसरली. आजोबा, मग तर भगवान श्रीरामांचीही चूक झाली. काय मूर्खासारखी बोलतेस? एका क्षुद्र कन्येला पवित्र लीलेत सहभागी केलंस आणि आजोबा, काली तिची भूमिका फार चांगल्या प्रकारे करत होती. आपण पहा तर. मनू, धर्माच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टींना आपला समाज, आपल्या परंपरा मान्यता नाही देत, त्या आपण नाही करायचं. ही कशी परंपरा आहे आजोबा, जी आम्हाला आमच्या ईश्वरापासून दूर करते? हे बघ मनू, आपण ज्या समाजात राहतो त्याची परंपरा असते. आपण वेगळे नाही होऊ शकत. या क्षुद्र कन्येला बाजूला कर, नाहीतर ही रामलीला नाही होणार. बाजीरावजी, या शूद्र मुलीला मंचावरून दूर करायचा आदेश द्या. थांबा तिथेच. काली कुठेही जाणार नाही आणि ही रामलीलाही अवश्य होईल. मनू, ठीक आहे. जर तू निश्चय केलाच आहेस तर तुला जे ठीक वाटेल ते कर. वैशाली, कांता, चला.